नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गेल्या तासिकेमध्ये आपण सेवा म्हणजे काय आणि सेवाची वैशिष्ट्ये काय असतात याचा अभ्यास केला होता. आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की सेवा ही अदृश्य असते. त्याचबरोबर सेवेचे वाहतूक करता येत नाही किंवा सेवा ही साठवून ठेवता येत नाही. आणि मी हे देखील सांगितलं होतं की आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करतो, तो व्यवसाय करत असताना विविध प्रकारच्या सेवांची आपल्याला आवश्यकता लागते. म्हणजे जरी मी मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय करत असेल, म्हणजे कच्चा माल घेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करण्याचा जरी माझा व्यवसाय असेल, तरी त्या व्यवसायामध्ये मला विविध प्रकारच्या सेवांचा उपयोग करून घ्यावा लागतो. आणि जर त्या सेवा नसतील तर मात्र आपण आपला व्यवसाय सुरळीतपणे करू शकत नाहीत. तर कोणकोणत्या सेवा आहेत ज्या व्यवसायाला आवश्यक असतात, म्हणजे त्या सेवा जर नसतील तर आपण आपला व्यवसाय सुरळीतपणे करू शकणार नाही. तर बघा, या ठिकाणी विविध प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत, जसं बँकिंग, विमा, गोदाम म्हणजे वेअरहाऊसिंग, परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि संचार म्हणजे कम्युनिकेशन. तर अशा विविध प्रकारच्या ज्या सेवा आहेत, त्या सेवांची गरज आपल्याला व्यवसाय करत असताना लागत असते. आपल्याला हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये या सर्व सेवांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आज आपण बघणार आहोत, सुरुवात करणार आहोत बँकिंग ह्या सेवेपासून. तर आज आपण बँकिंग ह्या सेवेला आजपासून आपण सुरुवात करूया. बघूया प्रकरण क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 2. बँक म्हणजे काय आणि बँकेचे प्रकार स्पष्ट करा. आज आपल्याला बघायचं आहे की बँक कशाला म्हणायचं, कोणत्या प्रकारच्या संस्थेला बँक म्हणायचं आणि या बँकेचे विविध प्रकार कोणते आहेत हे आपल्याला आज बघायचं आहे. बघा, बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आला आहे. याचा अर्थ खंडपीठ आहे. लक्षात घ्या, बँक हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे, बँको. आणि हा शब्द कोणता आहे, फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो खंडपीठ. पूर्वीच्या काळात सावकार कर्ज देण्याच्या किंवा देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चलनांची नाणी मोठा ढीग किंवा बेंच मध्ये किंवा टेबल मध्ये प्रदर्शित करायचे. बघा, म्हणजे पूर्वी जेव्हा बँका नव्हत्या तेव्हा सावकार आपण अनेक वेळा चित्रपटामध्ये देखील बघितला आहे, जो शेतकऱ्यांना किंवा गावातील लोकांना कर्ज देण्याचं काम करतो. तर त्या सावकाराकडे बघा, इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे, अशा प्रकारची एक बेंच असायची किंवा एक टेबल असायचं आणि त्या टेबलवर किंवा त्या टेबलमध्ये तो पैसे ठेवण्याचं काम करायचा. हे जे टेबल आहे त्यालाच म्हटलं जातं बँको, म्हणजे तेच झालं खंडपीठ. आणि त्याच्यामुळे बँको ह्या शब्दापासूनच तयार झाला बँक हा शब्द. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारचं टेबल वापरलं जायचं ज्याच्यावर सावकार आपले जो काही पैसा असेल किंवा नाणी असतील त्याचा ढीग करून त्या टेबलवर ठेवत असत किंवा त्या बेंच मध्ये ठेवत असत. आणि यालाच म्हटलं जायचं खंडपीठ किंवा बँको, आणि त्यापासूनच शब्द तयार झाला बँक. अर्थ बघा, बँक ही एक आर्थिक संस्था आहे जी ठेवी आणि इतर संबंधित सेवांचा व्यवहार करते. म्हणजे बँक ही कशा प्रकारची संस्था आहे, तर बँक ही एक आर्थिक संस्था आहे. आर्थिक संस्था म्हणजे अर्थाचा अर्थ काय होतो, पैसा. आलं लक्षात? इकॉनॉमिक्स मध्ये किंवा व्यवहारामध्ये आर्थिक म्हणजे पैशाशी संबंधित. तर बँक ही अशी संस्था आहे जी पैशाशी संबंधित ज्या सेवा असतात त्यांचा व्यवहार करत असते.
बँक पैशांशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते. म्हणजे बँक ही एक अशा प्रकारची सेवा असते जी पैशाशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा ग्राहकांना प्रदान करत असते, ग्राहकांना देत असते. त्याचबरोबर ग्राहकांचे आवश्यकतेनुसार, आर्थिक आवश्यकतेनुसार त्या संबंधित ज्या प्रकारच्या काही सेवा असतील त्या सेवा देखील देण्याचं काम ही संस्था करत असते. तर जी संस्था आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेल्या सेवा प्रदान करत असते त्या संस्थेला बँक असं म्हटलं जातं. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. म्हणजे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी कोणाला म्हणायची? कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते. कोणत्याही प्रकारची कंपनी जी कायद्यानुसार बँकिंगचा व्यवसाय करत असते त्या संस्थेला, त्या कंपनीला बँकिंग कंपनी असं म्हटलं जाईल. बँकिंगची व्याख्या कर्ज देणे आणि गुंतवणुकीच्या उद्देशाने स्वीकारणे, लोकांकडून पैसा जमा करणे, मागणीवर किंवा अन्यथा परतफेड करणे आणि धनादेश, मसुदा आणि ऑर्डरद्वारे किंवा अन्यथा पैसे काढण्यायोग्य असे परिभाषित केले आहे. आता बँक कोणाला म्हणायचं? तर अशा प्रकारची एक आर्थिक संस्था जी लोकांकडनं ठेवी स्वीकारते. लोकांकडनं काय स्वीकारते? ठेवी. बघा, आपल्याकडे जर पैसे असतील आणि आपल्याला ते आपल्या घरामध्ये ठेवायचे नसतील, कारण की पैसे जर आपण घरामध्ये ठेवले तर ते असुरक्षित राहतात, चोरी होण्याची भीती असते. तसंच आपण जे पैसे घरामध्ये ठेवतो त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज आपल्याला मिळत नाही, आणि म्हणून गुंतवणूक म्हणून आपण काय करू शकतो? आपल्याकडचा पैसा बँकेमध्ये ठेवतो, त्याला म्हटलं जातं ठेवी. लक्षात, त्याला इंग्रजीमध्ये डिपॉझिट्स असं म्हटलं जातं. मग तुम्ही सेव्हिंग अकाउंट ओपन करता आणि त्यामध्ये पैसे ठेवता. तर बँकेचं पहिलं महत्वाचं कार्य असतं म्हणजे अशी संस्था जी लोकांकडून ठेवी स्वीकारते, म्हणजे पैसे स्वीकारते. मग एवढंच करते का बँक? तर नाही. तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तेव्हा कर्ज देण्याचं काम देखील करते. म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि आवश्यक असेल तेव्हा लोकांना कर्ज देणे हे देखील बँकेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि जेव्हा गरज पडेल त्यानुसार आपल्याला बँक काय करत असते? कर्ज देखील देत असते. तसंच आपण जे पैसे ठेवलेले आहेत ते पैसे धनादेश किंवा ऑर्डर याच्या माध्यमातून आपल्याला परत करत असते. म्हणजे समजा आज मी 50,000 रुपये बँकेमध्ये ठेवले, 2 महिन्यानंतर त्याच्यामधनं मला 10,000 रुपये काढायचे आहेत, तर मी ते विविध प्रकारे काढू शकतो. म्हणजे मसुदा असेल किंवा धनादेश असेल, धनादेश म्हणजे चेक, किंवा डिमांड ड्राफ्ट असेल, ऑर्डर असेल किंवा ATM कार्ड असेल, त्या माध्यमातून मी ते पैसे काढू शकतो. म्हणजे आपण जे पैसे ठेवलेले आहेत ते पैसे आपल्याला परत मिळवून देण्याचं काम देखील बँक करत असते. बँकांचे प्रकार म्हणजे आता आपण बघितलं, बँक म्हणजे अशी संस्था जी पैशाशी संबंधित असलेले व्यवहार करत असते किंवा पैशाशी संबंधित सेवा ग्राहकांना प्रदान करण्याचं काम करते, त्याला बँक असं म्हटलं जातं. आणि त्याची महत्वाची 2 कार्य आपण या ठिकाणी बघितली होती, ती म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. हे बँकेचे 2 अतिशय महत्वाचे काय आहेत? कार्य आहेत. आता आपल्याला बघायचे आहेत बँकांचे विविध प्रकार. म्हणजे किती प्रकारच्या बँका आपल्याला बघायला मिळतात? तर बघा, पहिला दिलेला आहे मध्यवर्ती बँक, ज्याला इंग्रजीमध्ये सेंट्रल बँक असं म्हटलं जातं. व्यावसायिक बँक म्हणजेच कमर्शियल बँक, सहकारी बँक म्हणजेच कोऑपरेटिव्ह बँक, विकास बँक म्हणजेच डेव्हलपमेंट बँक, नियमन बँक म्हणजेच एक्सचेंज बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक रिजनल रुरल बँक, बचत बँक म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये सेव्हिंग बँक म्हटलं जातं, गुंतवणूक बँक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट बँक, विशेष बँक स्पेशलाइज बँक. तर अशा विविध प्रकारच्या बँका आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला
या सर्व प्रकारच्या बँकांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. पहिला प्रकार या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे मध्यवर्ती बँक, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं सेंट्रल बँक. केंद्रीय बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. लक्षात घ्या, प्रत्येक देशाची एक केंद्रीय बँक असते, मध्यवर्ती बँक असते किंवा सेंट्रल बँक असते, आणि ती बँक त्यांची जी बँकिंग क्षेत्र आहे देशाचं, त्या देशाच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. म्हणजे त्या बँकेला बँकिंग क्षेत्रातील ज्या इतर बँका आहेत त्याबाबत विविध प्रकारचे नियम, विविध प्रकारचे कायदे तयार करण्याचा अधिकार दिलेला असतो. म्हणजे देशातील जेवढ्या बँका आहेत त्या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही मध्यवर्ती बँक करत असते, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं की सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक आहे आणि प्रत्येक देशाची एकच मध्यवर्ती बँक असते. म्हणजे भारताची मध्यवर्ती बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अमेरिकेची देखील स्वतःची मध्यवर्ती बँक आहे. इंग्लंडची देखील स्वतःची मध्यवर्ती बँक आहे. म्हणजे प्रत्येक देशाची एक मध्यवर्ती बँक असते आणि ती बँक त्या त्या देशामध्ये सर्वोच्च स्थानावर असते. म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये मध्यवर्ती बँक प्रत्येक देशामध्ये ही सर्वोच्च स्थानावर असते. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे. म्हणजे भारतामधली मध्यवर्ती बँक कोणाला म्हणायचं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नाव तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल. जर आपण नोटा बघितल्या, करन्सी नोट जर आपली बघितली, तर त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय रिझर्व्ह बँक असं लिहिलेलं असतं. म्हणजेच आपल्या देशाची जी मध्यवर्ती बँक आहे ती कोणती आहे? भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1944. आता या ठिकाणी 1944 दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? 1934 करायचं आहे. 1944 काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी काय करायचं आहे? 1934. अंतर्गत रिझर्व्ह बँकेची स्थापना 1945 मध्ये झाली असं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. परंतु खरं पाहता त्याची स्थापना कधी झालेली आहे? 1935 साली झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी 1934 येणार आणि या ठिकाणी 1935 येणार. तर त्यानुसार तुम्ही आपली जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. आरबीआय ची काही कामे खालील प्रमाणे आहेत. आता आरबीआय ही जी बँक आहे ती मध्यवर्ती बँक आहे. मग ह्या बँकेची कामे काय आहेत, कार्य काय आहेत, ते आपल्याला या ठिकाणी थोडक्यात दिलेली आहेत. बघा, देशासाठी आर्थिक धोरण ठरवणे, म्हणजे संपूर्ण देशाचं आर्थिक धोरण ठरवण्याचं काम मध्यवर्ती बँक करत असते. म्हणजे भारतामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतासाठी आर्थिक धोरण ठरवण्याचं काम करते. चलनी नोटा जारी करते, छापते. आपण बघितलं की भारताच्या ज्या चलनी नोटा असतात, करन्सी नोट असते, त्याच्यावर कसलं नाव असतं? भारतीय रिझर्व्ह बँक. बरोबर. म्हणजे ज्या नोटा आहेत त्या नोटा छापण्याचं काम आणि बाजारामध्ये चलनामध्ये आणण्याचं काम ही भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. भारत सरकारची सरकारी बँकर म्हणून काम करत असते. आणि मग सरकार विविध प्रकारे आपल्याकडनं टॅक्स जमा करतं, पेनल्टी जमा करतं, विविध प्रकारच्या कराच्या रूपाने विविध प्रकारचा पैसा जमा करतं. मग ते पैसा साठवून ठेवण्याचं काम कोण करत असतं? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आवश्यकता पडेल त्यानुसार सरकारला पैसा देण्याचं काम हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला म्हटलं जातं सरकारची बँक. कोणाची बँक? सरकारची बँक असं म्हटलं जातं. भारतातील व्यावसायिक आणि इतर बँकाची शिखर बँक म्हणून काम करते. म्हणजे भारतामध्ये ज्या इतर बँका आहेत, व्यावसायिक बँका असतील, एक्सचेंज बँका असतील आणि इतर कोणत्याही बँका, त्या सर्व बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम, त्या सर्व बँकांचं जे कामकाज आहे ते व्यवस्थित नियमानुसार चालतं किंवा चालत नाही हे बघण्याचं काम कोण करत असतं?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बँकिंग क्षेत्रातील शिखर बँक म्हणजे सर्वोच्च बँक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवून द्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि ह्या बँकेची स्थापना 1935 साली झालेली आहे. दुसरा प्रकार आहे व्यावसायिक बँक, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं कमर्शियल बँक. व्यावसायिक बँका एखाद्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. आता ज्या व्यावसायिक बँका असतात, ज्याला इंग्रजीमध्ये कमर्शियल बँक म्हणतात, त्या प्रकारच्या ज्या काही बँका आहेत त्या देशाच्या, कोणत्याही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्वाची असते. आता ती का महत्वाची असते ते आपल्याला पुढे येणारच आहे. म्हणजे व्यावसायिक बँका कोणत्याही देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास घडवण्यामध्ये त्यांचा जो वाटा असतो तो अतिशय महत्वपूर्ण असतो. व्यावसायिक बँका महत्वाची कामे करतात, जसे प्राथमिक कार्य उदाहरणार्थ ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, आणि दुय्यम कार्य म्हणजे प्रतिनिधी कार्य आणि उपयोगिता कार्य. भारतात वाणिज्य बँका 3 गटामध्ये विभागलेल्या आहेत. आता कमर्शियल बँका ज्या असतात किंवा व्यावसायिक बँका ज्याला म्हटलं जातं, त्या बँकांची 2 अतिशय महत्वाची कार्य असतात. ते म्हणजे लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि आवश्यकता असेल त्यानुसार लोकांना कर्ज देणे. आणि म्हणून त्याला म्हटलं जातं की कमर्शियल बँका ज्या आहेत त्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. कारण की ज्या लोकांना आपल्याकडे पैसा अधिक आहे असं वाटतं, जास्तीचा पैसा आहे असं वाटतं, ती लोक आपला तो जास्तीचा पैसा बँकेमध्ये साठवून ठेवू शकतात, सुरक्षितरित्या ठेवू शकतात. आणि त्याचबरोबर ज्या लोकांना पैशाची गरज असेल, व्यवसाय चालू करायचा असेल, घराचं काम करायचं असेल, शिक्षणासाठी पैशाची गरज असेल, तर अशा लोकांना कर्ज देण्याचं काम देखील बँका करत असतात. आणि म्हणजे इनडायरेक्टली, अप्रत्यक्षरित्या ह्या बँका देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आणि फक्त ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे एवढीच कामं कमर्शियल बँका म्हणजे व्यावसायिक बँका करतात असं नाही. इतरही दुय्यम कार्य करतात, प्रतिनिधित्व कार्य, उपयोगिता कार्य, आणि ह्या सर्व कार्यांचा अभ्यास आपल्याला पुढे इतर प्रश्नामध्ये पूर्णपणे सविस्तरपणे करायचा आहे. लक्षात ठेवा. तर कमर्शियल बँका ज्या असतात किंवा मध्यवर्ती आपण ज्याला व्यावसायिक बँका म्हणतो, त्या बँकांचं जे योगदान आहे ते प्रत्येक देशासाठी अतिशय महत्वाचं आहे. भारतात वाणिज्य बँका 3 गटामध्ये विभागलेल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जिथे जास्तीत जास्त भांडवल सरकारच्या ताब्यात आहे, उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक इत्यादी. खाजगी क्षेत्रातील बँका म्हणजेच एक्सिस बँका, HDFC बँक असेल किंवा ICICI बँक, ही व्यक्तींच्या गटाच्या मालकीच्या आहेत. आणि परदेशी बँका अशा बँका आहेत ज्या भारताबाहेर स्थापन झालेल्या आहेत, परंतु या बँकांच्या शाखा भारतात आहेत, जसे सिटी बँक, HSBC बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक इत्यादी. आता भारतामध्ये ज्या कमर्शियल बँक आहेत त्यांचे 3 गट पडलेले आहेत. एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, दुसरं म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँक, आणि तिसरं म्हणजे परदेशी बँका. असे 3 गट त्यामध्ये पडलेले आहेत. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे काय? अशा बँका ज्या बँकांचा मालकी हक्क सरकारकडे आहे, म्हणजेच त्या बँकांमध्ये जे भांडवल गुंतवलेले आहे ते जास्तीत जास्त भांडवल म्हणजे 50% जास्त भांडवल हे कोणाचं आहे? सरकारचं आहे. त्या प्रकारच्या बँकेला काय म्हटलं जातं? सार्वजनिक क्षेत्रातील बँका. त्याला इंग्रजीमध्ये नॅशनलाइज्ड बँक असं देखील म्हटलं जातं. उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, देना बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल. आता देना बँकेचं झालं, बँक ऑफ बडोदा झालं, बरोबर. तर ह्या ज्या बँका आहेत, म्हणजे जर तुम्ही बँकेचे बोर्ड बघितलं
तर त्यामध्ये कंसामध्ये लिहिलेलं असतं भारत सरकारचा उपक्रम किंवा अंडरटेकन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अशा प्रकारे कंसामध्ये लिहिलेलं असतं. म्हणजे आपण समजून जायचं की ती बँक कोणाची आहे, भारत सरकारची आहे, म्हणजे ती सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. दुसरा प्रकार सांगितलेला आहे खाजगी क्षेत्रातील बँका. म्हणजेच काय, ह्या ज्या बँका आहेत त्या बँकांचा मालकी हक्क सरकारकडे नसून खाजगी लोकांकडे असतो. त्याला म्हटलं जातं सार्वजनिक खाजगी क्षेत्रातील बँका. उदाहरणार्थ ऍक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल किंवा ICICI बँक असेल, ह्या ज्या बँका आहेत त्या खाजगी क्षेत्रातील बँका आहेत. म्हणजे त्यांचा जो मालकी हक्क आहे तो खाजगी लोकांकडे आहे, खाजगी लोकांच्या हातामध्ये आहे. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे परदेशी बँका. आता परदेशी बँका म्हणजे काय, अशा बँका ज्यांची स्थापना ही भारताबाहेर झालेली आहे, परंतु त्यांच्या काही शाखा ह्या भारतामध्ये आहेत. म्हणजे स्थापना भारताच्या बाहेर झालेली आहे, परंतु त्यांच्या काही शाखा ज्या आहेत, ब्रांचेस ज्या आहेत त्या भारतामध्ये कार्यरत आहेत. म्हणून अशा प्रकारच्या ज्या बँका असतील त्याला म्हटलं जातं परदेशी बँका. उदाहरणार्थ सिटी बँक आहे, HSBC बँक असेल किंवा स्टँडर्ड चार्टर्ड बँक इत्यादी. तर लक्षात ठेवा, ज्या कमर्शियल बँक आहेत किंवा व्यावसायिक बँका आहेत त्याचे 3 प्रकार पडतात: सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका आणि परदेशी बँका. तिसरा प्रकार आहे सहकारी बँक. त्यालाच म्हटलं जातं कोऑपरेटिव्ह बँक. भारतात सहकारी बँका भारतीय सहकारी संस्था अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत आहेत आणि बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित आहेत. म्हणजे ज्या बँका भारतीय सहकारी संस्था अधिनियम याच्यामध्ये नोंदणीकृत झालेल्या आहेत किंवा त्या नियमानुसार नोंदणीकृत झालेल्या आहेत त्या बँकेला सहकारी बँक असं म्हटलं जातं. आणि ह्या ज्या बँका असतात त्यांना बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित केलेलं असतं. म्हणजे त्याचे नियम देखील त्याला लागू असतात, ते देखील त्या नियमांचं पालन देखील या सहकारी बँकेला करावं लागतं. सहकारी बँका निमशहरी आणि ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत. मग अशा प्रकारच्या बँका कुठे जास्तीत जास्त प्रमाणात आढळतात, तर ज्या ठिकाणी जी वस्ती असते ती निमशहरी या प्रकारामध्ये मोडते किंवा ग्रामीण भागामध्ये येते. तर ग्रामीण भाग आणि निमशहरी भाग यामध्ये अशा प्रकारच्या बँका मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सहकारी बँकेचं मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक, शेतकरी आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करणे हे आहे. आता ज्या सहकारी बँका आहेत त्यांचे मुख्य उद्दिष्ट काय असतं, तर ह्या ज्या सहकारी बँका आहेत ते मागासलेली जी लोक आहेत, म्हणजे आर्थिकदृष्ट्या जी लोक मागासलेली आहेत, शेतकरी जी लोक आहेत आणि लघु उद्योग जे आहेत त्यांना पतपुरवठा म्हणजे आर्थिक पुरवठा, पैशाचा पुरवठा करण्याचं काम करत असतात. तर सहकारी बँकेचं मुख्य उद्दिष्ट काय असतं, जे लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, जी शेतकरी लोक आहेत ज्यांना पैशाची गरज आहे किंवा जे लघु उद्योजक आहेत त्यांना पैशाची गरज आहे, अशा लोकांना पतपुरवठा करणे हे सहकारी बँकेचं मुख्य उद्दिष्ट असतं. सामान्यतः सहकारी बँका 3 वेगवेगळ्या स्तरावर कार्य करतात. आता ह्या ज्या सहकारी बँका असतात त्याचे देखील 3 स्तर आहेत, ते आपल्याला इथे बघायचे आहेत. प्राथमिक पतसंस्था. प्राथमिक पतसंस्था ग्रामीण स्तरावर कामे करतात. म्हणजे ज्या संस्था ग्रामीण स्तरावर काम करत असतात त्या संस्थेला प्राथमिक पतसंस्था असं म्हटलं जातं. पत म्हणजे या ठिकाणी काय, तो पैसा. त्या सदस्य आणि सामान्य लोकांकडून ठेवी गोळा करतात. त्यांना कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी बँकांकडून निधी मिळतो. मग प्राथमिक पतसंस्था ज्याची स्थापना ग्रामीण भागामध्ये झालेली असते किंवा ज्या संस्था ग्रामीण स्तरावर काम करत असतात त्याला म्हटलं जातं प्राथमिक पतसंस्था. ह्या ज्या संस्था असतात किंवा ह्या ज्या सहकारी बँका असतात त्या बँकेमध्ये किंवा त्या पतसंस्थेमध्ये जे सदस्य असतात
आणि इतर लोक, त्या गावातील त्या भागातील इतर लोक यांच्याकडनं ठेवी स्वीकारण्याचं काम ह्या पतसंस्था करत असतात. आणि त्याचबरोबर त्यांना आवश्यक असेल त्यासाठी म्हणजे शेती करण्यासाठी किंवा लघु उद्योग करण्यासाठी जर अशा लोकांना, सदस्यांना किंवा ठेवीदारांना पैशाची गरज असेल तर कर्ज स्वरूपात पैसे देण्याचं काम ह्या पतसंस्था करत असतात. ह्या पतसंस्थांकडून जे कर्ज दिलं जातं त्याच्यावर जे व्याज लावलं जातं ते कमी प्रमाणात लावलं जातं. कारण की ह्या ज्या पतसंस्था असतात त्यांचा उद्देश काय असतो, जे लोक आर्थिक दृष्ट्या मागासलेली आहेत, ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे आणि जे लघु उद्योजक किंवा असे लोक ज्यांना लघु उद्योग सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे पैसा नाही, अशा लोकांना पैशाचा पुरवठा करण्याचं काम करणे हे सहकारी बँका किंवा पतसंस्थेचं उद्दिष्ट असतं. आणि म्हणून ह्या ज्या संस्था असतात ह्या संस्था अतिशय कमी व्याज दरामध्ये शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या जी लोक मागासलेले आहेत त्या लोकांना किंवा जे लोक उद्योगधंदे सुरू करू बघतात अशा लोकांना कमी व्याज दरामध्ये पतपुरवठा करण्याचं काम किंवा कर्ज देण्याचं काम करत असतात. कर्ज देण्यासाठी जर या संस्थेला पैशाची कमतरता भासत असेल तर राज्य सहकारी बँक किंवा जिल्हा सहकारी बँक यांच्याकडून त्यांना निधी मिळत असतो. त्या निधीचा वापर करून ह्या ज्या ग्रामीण भागातील प्राथमिक पतसंस्था आहेत त्या ठेवीदारांना किंवा सदस्यांना किंवा इतर लोकांना कर्ज देण्याचं काम करत असतात. दुसरा प्रकार आहे त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. या बँका जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत. या बँका जिल्हा पातळीवर लोकांकडून ठेवी घेतात आणि कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँकेकडून निधी देखील मिळवतात. म्हणजे ज्या बँका जिल्हा स्तरावर कार्यरत असतात, जिल्हा स्तरावर कार्य करतात त्या बँकेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हटलं जातं. ह्या बँका काय करतात, आवश्यकता असेल तर प्राथमिक पतसंस्थेला निधी पुरवण्याचं काम करतात. तसेच ह्या बँका सदस्यांकडून आणि इतर लोकांकडून ठेवी स्वीकारतात, आवश्यकतेनुसार त्यांना कर्ज देखील देतात आणि कर्ज देण्यासाठी जर पैशाची गरज असेल तर ती गरज राज्य सहकारी बँकेकडून निधीच्या स्वरूपात प्राप्त केली जाते. म्हणजे राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेला निधी देते. कधी निधी देते, तर जिल्हा मध्यवर्ती बँकेला कोणाला कर्ज द्यायचं असेल परंतु कर्ज देण्यासाठी जर त्यांच्याकडे तेवढा पैसा नसेल तर अशा वेळी राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला निधी पुरवण्याचं काम करत असतं. तिसरा प्रकार आहे राज्य सहकारी बँक. ही बँक राज्य स्तरावर कार्यरत आहे. म्हणजे जी बँक राज्य स्तरावर कार्यरत असते त्या बँकेला राज्य सहकारी बँक असं म्हटलं जातं. आवश्यकतेनुसार ती जिल्हा सहकारी बँक आणि प्राथमिक पतसंस्थांना निधी प्रदान करते. आता ही जी बँक असते ती सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये त्या राज्यामध्ये सर्वोच्च असते. कारण की ग्रामीण भागामध्ये काम करतात त्याला म्हटलं जातं प्राथमिक पतसंस्था. त्याला जर निधी कमतरता असली तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याला मदत करते आणि जर जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैशाची गरज असेल तर निधी देण्याचं काम कोण करत असतं, राज्य सहकारी बँक करत असते. राज्य सहकारी बँक ही जिल्हा बँक आणि पत सहकारी संस्था म्हणजे प्राथमिक पत सहकारी संस्था यांच्यावर देखरेखीचे काम ही करते. जसं मी आधी सांगितलं त्या राज्यामध्ये राज्य सहकारी बँक ही काय असते, सर्वोच्च असते. त्या राज्यामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये ती सर्वोच्च असते. मग ही बँक काय करते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी असते आणि ग्रामीण भागामध्ये कार्यरत करणारी प्राथमिक पतसंस्था ज्या असतात त्यांच्यावर नियमन ठेवण्याचं काम, नियंत्रण ठेवण्याचं काम, देखरेख ठेवण्याचं काम राज्य सहकारी बँक करत असते. चौथं आहे औद्योगिक विकास बँका, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक. औद्योगिक विकास बँका व्यावसायिक संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे निधी प्रदान करते. आता बघा त्याचं नावच दिलेलं आहे औद्योगिक विकास बँका किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक.
आणि त्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं इंडस्ट्रीजच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणजे उद्योगाच्या विकासासाठी ज्या बँका निधी पुरवण्याचं काम करतात त्या बँकेला काय म्हटलं जातं, औद्योगिक विकास बँक असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या उद्योगाला आपला उद्योग वाढवायचा असेल, त्याचा विस्तार करायचा असेल, मग अशा उद्योगाला निधी पुरवण्याचं काम, कर्ज देण्याचं काम औद्योगिक विकास बँक करत असते. उद्योगाला आवश्यक असलेलं मध्यम मुदतीचं कर्ज किंवा दीर्घ मुदतीचं कर्ज देण्याचं काम औद्योगिक विकास बँक करत असते. म्हणजे उद्योगाला जर स्वतःचा विकास करायचा असेल, त्यामध्ये त्याला विस्तार करायचा असेल आणि जर त्यासाठी त्याला पैशाची गरज असेल, तर ती पैशाची गरज भागवण्यासाठी ह्या प्रकारच्या ज्या बँका आहेत त्या मदत करत असतात. IFCI म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी विकास बँकेची उदाहरणं आहेत. IFCI म्हणजे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अशा प्रकारची जी बँक आहे ती देखील औद्योगिक विकास बँक आहे. किंवा महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ हे जे काय आहेत ती कसली उदाहरणं आहेत, औद्योगिक विकास बँका. विकास बँकांची काही कामे खालील प्रमाणे आहेत. बघा, विकास बँकेला कोणकोणत्या प्रकारची कामे करावी लागतात बघा. विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या उद्देशाने व्यवसाय संस्थांना मध्यम व दीर्घकालीन निधीची तरतूद. म्हणजे जर एखाद्या उद्योगाला विस्तार करायचा आहे, म्हणजे त्याला उद्योग वाढवायचा आहे आणि त्यासाठी जर त्याला पैशाची गरज असेल, तर त्या उद्योगाला कर्ज देण्याचं काम, मग ते दीर्घ मुदतीचं किंवा मध्यम मुदतीचं कर्ज देण्याचं काम औद्योगिक विकास बँका करत असतात. त्याचबरोबर उद्योगाला जर आधुनिकीकरण करायचं असेल, कम्प्युटरायझेशन करायचं असेल, तरी देखील त्या उद्योगाला निधी देण्याचं काम कोण करत असतं, औद्योगिक विकास बँका करत असतात. सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागांची खरेदी करणे. सार्वजनिक मर्यादित कंपनी, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं पब्लिक लिमिटेड कंपनी, म्हणजे अशा प्रकारची जर कंपनी असेल तर त्या कंपनीने समजा इक्विटी शेअर म्हणजे समभाग विक्रीसाठी काढले असतील. कशासाठी काढले असतील, विक्रीसाठी समभाग, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इक्विटी शेअर्स. म्हणजे जर एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी जर आपले शेअर्स विकण्यासाठी तयार असेल, विक्रीसाठी काढलेले असतील, तर त्या कंपनीचे समभाग विकत घेण्याचं काम देखील औद्योगिक विकास बँक करते. आता तुम्ही म्हणाल की शेअर्स विकत घेणे हे बँकेचं काम आहे का? तर बघा, शेअर्स विकत घेते याचाच अर्थ ती जी बँक आहे ती काय करते, एक प्रकारे त्या उद्योगामध्ये आपला पैसा गुंतवते. म्हणजे अप्रत्यक्षरित्या उद्योगाला कॅपिटल म्हणजे भांडवल पुरवण्याचं काम ह्या औद्योगिक विकास बँका करत असतात. कर्ज रोखे म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये डिबेंचर्स म्हटलं जातं, बंधपत्रे यांची खरेदी करणे. म्हणजे जर कर्ज रोखे असतील किंवा बंधपत्रे असतील तर त्याची खरेदी करण्याचं काम देखील औद्योगिक विकास बँका करत असतात. तर अशा प्रकारे औद्योगिक विकास बँका म्हणजे अशा प्रकारच्या बँका ज्या बँका उद्योगाला निधी पुरवण्याचं काम करतात, जेणेकरून उद्योगाला स्वतःचा विकास करता येईल. तर उद्योगाला विकास करण्यासाठी, त्याची प्रगतीसाठी कर्ज पुरवठा करण्याचं काम ज्या बँका करतात त्याला म्हटलं जातं औद्योगिक विकास बँका. पाचवा आहे विनिमय बँका, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं एक्सचेंज बँक्स. विनिमय बँका परदेशी व्यापार व्यवहारास वित्त पुरवठा करतात. तसेच मोठ्या व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सुलभ करतात. म्हणजे आपल्याला समजा परदेशी व्यापार करायचा असेल तर त्या व्यापारामध्ये आपल्याला माहिती आहे, उदाहरणार्थ जर आपल्याला अमेरिकेबरोबर व्यापार करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जे चलन वापरावं लागतं त्याला म्हटलं जातं डॉलर. परंतु आपल्याकडे तर रुपये आहे आणि आपण जर त्यांच्याकडनं माल खरेदी करत असतील तर आपल्याला त्यांचे पैसे हे डॉलर मध्ये द्यावे लागतील.
मग आपला रुपया डॉलर मध्ये रूपांतरित किंवा एक्सचेंज, त्याला विनिमय म्हटलं जातं, एक्सचेंज करण्याचं काम ह्या बँका करत असतात. तसेच जे व्यवसाय इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्यामध्ये गुंतलेले असतात, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे आयात आणि निर्यात, या प्रकारचा व्यवसाय करणारे जे काही व्यावसायिक आहेत त्यांना वित्त पुरवठा करण्याचं काम ह्या विनिमय बँका करत असतात. विनिमय बँकांची बार्कलेज बँक, बँक ऑफ टोकियो इत्यादी उदाहरणे आहेत. बँक ऑफ टोकियो किंवा बार्कलेज बँक ही जी उदाहरणं आहेत ते कोणत्या प्रकारच्या बँका आहेत? विनिमय बँका आहेत, एक्सचेंज बँका आहेत. विनिमय बँकांची काही कामे खालील प्रमाणे आहेत. आता ह्या ज्या बँका आहेत त्या कोणत्या प्रकारची कामं करतात? तर परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा करणे, म्हणजे जे व्यापार इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे आयात आणि निर्यात याच्यामध्ये गुंतलेले असतात, अशा जर व्यवसायांना पैशाची आवश्यकता असेल तर त्यांना वित्त पुरवठा म्हणजे पैशाचा पुरवठा करण्याचं काम ह्या बँका करत असतात. पतपत्र देणे, पतपत्र म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं लेटर ऑफ क्रेडिट, लेटर ऑफ क्रेडिट देण्याचं काम देखील विनिमय बँका करत असतात. विनिमय बिलाची सूट, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं डिस्काउंटिंग बिल्स ऑफ एक्सचेंज, हे तुम्ही अकाउंट मध्ये देखील शिकलेला असणार आहात आणि त्याचबरोबर हे सेक्रेटरियल प्रॅक्टिस मध्ये देखील तुमचं झालेलं आहे. विनिमय बिलाची सूट हे याचा व्यवहार करण्याचं काम देखील विनिमय बँका करत असतात. तसंच लाभांश म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये डिव्हिडंड म्हटलं जातं, व्याज ज्याला इंग्रजीमध्ये इंटरेस्ट म्हटलं जातं, आणि नफा म्हणजे प्रॉफिट इत्यादी खात्यावर पाठवणे, तर ह्या सर्व प्रकारची कामं कोण करत असतं? विनिमय बँका करत असतात. लक्षात ठेवा, विनिमय बँकेचं मुख्य काम काय असतं की आपण जेव्हा परदेशी व्यापार करत असतो त्या परदेशी व्यापारामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पैशाची गरज लागते, ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या देशातील पैसा इतर देशाच्या चलनामध्ये जर रूपांतरित करायचा असेल, विनिमित करायचा असेल, तर त्यासाठी मदत करण्याचं काम विनिमय बँका करत असतात. 6वा आहे प्रादेशिक ग्रामीण बँक, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं रिजनल रुरल बँक. प्रादेशिक ग्रामीण बँका 1975 मध्ये स्थापन करण्यात आल्या. लक्षात ठेवा, प्रादेशिक ग्रामीण बँका यांची स्थापना 1975 मध्ये झाली. या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे प्रायोजित केल्या आहेत. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत, उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बडोदा असेल, ह्या ज्या मोठ्या बँका आहेत त्यांनी प्रायोजित केलेल्या ह्या बँका आहेत, त्याला म्हटलं जातं प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा रिजनल रुरल बँक. प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या भांडवलात केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 15% आणि प्रायोजित बँकांनी 35% योगदान दिले आहे. आणि ह्या ज्या काही प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत यांची स्थापना जी केली जाते, ती स्थापना करण्यासाठी जी काही पैशाची गरज लागते, गुंतवणुकीची गरज लागते, ती गुंतवणूक 3 गटां मिळून केलेली असते. एक म्हणजे केंद्र सरकारची गुंतवणूक त्यामध्ये 50% असते. राज्य सरकार म्हणजे ज्या राज्यामध्ये ती बँक स्थापन झाली असेल त्या राज्याचं राज्य सरकार याची गुंतवणूक 15% असणार आहे. आणि प्रायोजित बँक म्हणजे स्पॉन्सर्ड बँक, त्या बँकेची जे गुंतवणूक आहे ते 35% असणार आहे. तर अशा प्रकारे एकूण 100% गुंतवणूक केली जाते. केंद्र सरकार 50%, त्या राज्याचं राज्य सरकार 15% आणि प्रायोजित बँक 35% या प्रकारे योगदान देऊन या प्रकारच्या ज्या बँका आहेत त्याची स्थापना केली जाते. प्रादेशिक ग्रामीण बँका प्रामुख्याने ग्रामीण निमशहरी भागातील ठेवी एकत्र करतात आणि मुख्यतः लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांना कर्ज प्रदान करतात. आता ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत त्या आपल्याला मुख्यतः कुठे आढळतात? तर ग्रामीण भागामध्ये आढळतात, त्याचबरोबर निमशहरी भागामध्ये आढळतात. ह्या ज्या बँका आहेत त्या बँका लहान जे शेतकरी असतील त्यांना कर्ज देण्याचं काम करत असतात. अल्पभूधारक जे शेतकरी असतील त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम ह्या बँका करत असतात. शेतमजूर असतील किंवा ग्रामीण कारागीर असतील यांना कर्ज देण्याचं काम प्रादेशिक ग्रामीण बँका करत असतात. तर लक्षात ठेवा, प्रादेशिक ग्रामीण बँका यांची स्थापना शक्यतो ग्रामीण भागामध्ये
किंवा निम शहरी भागामध्ये केली जाते. सातवा आहे बचत बँक, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं सेव्हिंग बँक. बचत बँकेचे मुख्य उद्दिष्ट खास करून ग्रामीण भागातील लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे आहे. अशा बँकाच्या उदाहरणामध्ये टपाल बचत बँक, म्हणजे आपण त्याला पोस्ट खाते, पोस्टामध्ये देखील आपण पैसे ठेवू शकतो, त्याला टपाल बचत बँक असं म्हटलं जातं. व्यावसायिक बँका आणि सहकारी बँकांचा समावेश आहे. आता बचत बँका तसं जर बघायला गेलो तर बचत बँका म्हणजे ज्या ठिकाणी फक्त ठेवी स्वीकारल्या जातात अशा प्रकारच्या बँकेला बचत बँक असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे आपण पोस्टामध्ये देखील आपण आपले पैसे ठेवू शकतो, ठेवी म्हणून ठेवू शकतो. आता पोस्टाचं मुख्य काम पैसे स्वीकारणे हे आहे का? तर मुख्य काम ते नाही, तर एकाकडनं आलेलं पत्र दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं हे पोस्टाचं मुख्य काम. परंतु सरकारने काय केलं की पोस्टाला देखील पैसे स्वीकारण्याचा अधिकार दिला, म्हणजे ठेवी म्हणून आपण आपले पैसे पोस्टामध्ये ठेवू शकतो. आता हे ठेवण्याचं कारण काय झालं? कारण असं झालं की ज्या काळामध्ये, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बँका ग्रामीण भागामध्ये नव्हत्या, आणि जर बँका ग्रामीण भागामध्ये नव्हत्या मग ग्रामीण भागातील लोकांना बचतीची सवय नव्हती, कारण की बँकाच नाही. आणि जर त्यांना बचत करायची असेल तर त्यांना शहरी भागामध्ये यावं लागायचं, बरोबर. आणि ते टाळण्यासाठी, आणि म्हणून लोक बचतीकडे लक्ष देत नव्हती, आणि हे टाळण्यासाठी सरकारने काय केलं, पोस्ट, जे भारतामध्ये सर्वत्र पसरलेले गावागावामध्ये पोस्ट ऑफिसेस आहेत, आणि म्हणून सरकारने काय केलं, पोस्ट ऑफिसला सांगितलं की तुम्ही देखील ठेवी स्वीकारू शकता. पोस्ट ऑफिस कर्ज देण्याचं काम करत नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं बचत बँक, ज्या ठिकाणी आपण फक्त आपला पैसा बचत करू शकतो, सेव्हिंग करू शकतो. मग ग्रामीण भागामध्ये पोस्ट सर्व ठिकाणी आहेत, आणि त्या पोस्टाला सांगितलं गेलं की तुम्ही देखील पैसे स्वीकारू शकता, ठेवी स्वीकारू शकता, जेणेकरून ग्रामीण भागातील जी लोक आहेत, ज्या ठिकाणी बँका नाहीत, ती लोक पोस्टामध्ये पैसे सेव्हिंग करू शकतील, बचत करू शकतील, आणि त्यांना बचतीची सवय लागेल. तर बचतीची सवय लागावी ह्या उद्देशाने ज्या बँकांची स्थापना केली जाते त्याला म्हटलं जातं बचत बँक. यामध्ये मुख्यत्वे करून टपाल बचत बँक, म्हणजे पोस्टाद्वारे जी बँक किंवा आपण बचत ठेवू शकतो याचा उल्लेख करावा लागेल. म्हणून लक्षात ठेवा, बचत बँकेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की ग्रामीण भागातील मुख्यतः जी लोक आहेत त्यांना बचतीस प्रोत्साहन देणे, त्यांना बचतीची सवय लावणे, हे बचत बँकेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आठवा आहे गुंतवणूक बँक, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इन्व्हेस्टमेंट बँक. या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. म्हणजे ह्या ज्या बँका असतात त्या ग्राहकांना गुंतवणुकीबाबत सल्ला देण्याचं काम करत असतात. त्यांच्या ग्राहकांमध्ये सामान्यतः व्यवसाय संस्था आणि सहकारी संस्था यांचा समावेश असतो. मग यांचे ग्राहक कोण असतात? तर जे व्यावसायिक संस्था असतील आणि सहकारी संस्था असतील हे त्यांचे ग्राहक असतात. गुंतवणूक बँका संशोधन करून गुंतवणुकीच्या निर्णयाबाबत सल्ला देऊन विलिनीकरण आणि अधिग्रहणाची सुविधा देतात. म्हणजे ह्या बँका ज्या असतात, गुंतवणूक बँका, इन्व्हेस्टमेंट बँक, त्या बँका व्यावसायिक संस्था किंवा सहकारी संस्था यांना गुंतवणुकीबाबत विविध प्रकारचा सल्ला देतात, विविध प्रकारची माहिती पुरवतात. त्याचबरोबर विलिनीकरण करणे किंवा अधिग्रहण करणे यासाठी मदत करण्याचं काम देखील गुंतवणूक बँका करत असतात. साधारणतः गुंतवणूक बँका सामान्य लोकांशी थेट व्यवहार करत नाहीत, म्हणजे जी सामान्य लोक आहेत त्यांच्याशी थेट व्यवहार गुंतवणूक बँक करत नसते. आधी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक बँका ह्या व्यावसायिक संस्था किंवा सहकारी संस्था यांना गुंतवणुकीबाबत निर्णय देण्याचं काम किंवा गुंतवणुकीबाबत सल्ला देण्याचं काम करत असतात. म्हणजे त्या व्यवसायाने कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावी, त्या व्यवसायाने गुंतवणूक किती प्रमाणात करावी याचा सल्ला देण्याचं काम गुंतवणूक बँका करत असतात. पुढे आहे निर्यात आणि आयात बँक, एक्झिम बँक,
ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. ही बँक निर्यात आणि आयातदारांना आर्थिक सहाय्य करते आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी आर्थिक आणि निर्यातीसाठी वस्तू व सेवांच्या पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कामकाजाचे समन्वय साधण्यासाठी प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करते. तर निर्यात आणि आयात बँक बघा त्याचं नावच दिलेलं आहे एक्झिम म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. जे व्यवसाय किंवा जे व्यावसायिक आयात आणि निर्यात ह्या व्यवसायामध्ये गुंतलेले असतात अशा व्यवसायांना वित्त पुरवठा करण्याचं काम, आर्थिक मदत देण्याचं काम निर्यात आणि आयात बँक करत असते. त्याचबरोबर या व्यवसायांना निर्यात आणि आयात व्यवसाय करण्याबाबत मार्गदर्शन करण्याचं काम देखील निर्यात आणि आयात बँक करत असते. दुसरा प्रकार आहे भारतीय लघुउद्योग विकास बँक सिडबी, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. बघा त्याचे नावच दिलेले आहे स्मॉल इंडस्ट्रियल म्हणजे जे लघु उद्योग आहेत, मध्यम उद्योग आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी कार्य करणारी बँक. लघु उद्योग विकास बँक 2 एप्रिल 1990 रोजी, कधी 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये स्थापन केलेली सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम क्षेत्राच्या जाहिरात, वित्त पुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून काम करते आणि तत्सम कार्यात गुंतलेल्या संस्थांच्या कार्य समन्वयासाठी प्रयत्न करते. म्हणजे जे उद्योग सूक्ष्म आहेत म्हणजे लहान उद्योग, लघु उद्योग व मध्यम उद्योग या क्षेत्रासाठी जाहिरात, वित्त पुरवठा आणि विकास काम करण्याचं काम सिडबी करत असते. त्याचबरोबर या संबंधित ज्या इतर संस्था असतील त्यांच्या कार्यामध्ये समन्वय साधण्याचं काम, समन्वय म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये कोऑर्डिनेशन म्हटलं जातं, समन्वय साधण्याचं काम सिडबी करत असते आणि ह्या सिडबीची स्थापना 2 एप्रिल 1990 रोजी करण्यात आलेली आहे. तिसरं आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड, ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. बघा त्याचं नावच दिलेलं आहे नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर. ऍग्रीकल्चर म्हणजे कृषी आणि रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामीण विकास. म्हणजे जी बँक कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत असते त्या बँकेला काय म्हटलं जातं नाबार्ड बँक. आणि ह्या बँकेची स्थापना झालेली आहे 12 जुलै 1982. तर 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड या बँकेची स्थापना झालेली आहे. कृषी व ग्रामीण क्षेत्राला वित्त पुरवठा करण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था आहे. लक्षात घ्या कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला, बघा त्याचं नावच दिलेलं आहे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. आणि म्हणून कृषी आणि ग्रामीण विकासासाठी किंवा ग्रामीण क्षेत्राला वित्त पुरवठा करण्याबाबत जर सर्वोच्च बँक कोणती असेल तर ती म्हणजे नाबार्ड ही संस्था आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीची पत पुरवते. म्हणजे ही बँक थेट लोकांना कर्ज देत नाही, तर प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत त्या बँकांमार्फत लोकांना कर्ज देण्याचं काम करत असते. आलं लक्षात? तर नाबार्ड डायरेक्टली किंवा थेटपणे लोकांना कर्ज देत नाही. मग ही बँक काय करते, ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत त्या बँकांना निधी पुरवते आणि मग प्रादेशिक बँका ज्या आहेत त्या लोकांना कर्ज देतात आणि ते कर्ज अल्प मुदतीचे, दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवलं जातं, जेणेकरून कृषीचा आणि ग्रामीण भागाचा विकास होईल या दृष्टीने निधी पुरवण्याचं काम, कर्ज पुरवण्याचं काम नाबार्ड करत असते. हे धोरण ग्रामीण नियोजन आणि ग्रामीण भारतातील कृषी पत आणि इतर कामांसाठी संबंधित आहे. आणि नाबार्डचे जे धोरण असतं ते कशाशी संबंधित आहे, कृषी विकास आणि ग्रामीण विकास याच्याशी संबंधित त्याचं धोरण असतं. तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला नाबार्डची जी स्थापना झाली ती 12 जुलै 1982 या दिवशी झालेली आहे. आणि नाबार्ड ही अशी संस्था आहे जी संस्था
कृषी आणि ग्रामीण भागाला वित्त पुरवठा करण्यामध्ये सर्वोच्च स्थानावर आहे. पेमेंट बँक हे बँकिंगचे एक नवीन प्रारूप आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याची संकल्पना आखली आहे. पेमेंट बँक हे नवीन प्रकारच्या बँका अस्तित्वात आल्या आहेत आणि ही संकल्पना कोणाची आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आहे. लहान व्यवसाय आणि कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना आर्थिक सेवा देण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि ह्या ज्या बँका असतात त्या स्थापन करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे काय? लहान व्यावसायिक आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा प्रकारची जी लोक आहेत त्या लोकांना आर्थिक सेवा पुरवाव्यात, आर्थिक सेवा देण्यात याव्यात म्हणून या प्रकारच्या ज्या बँका आहेत त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. ही इतर कोणत्याही बँकेसारखीच आहे, कारण बहुतेक बँकिंग कामे जसे की रेमिटन्स सर्व्हिसेस, मोबाईल बँकिंग, एटीएम कार्ड्स, नेट बँकिंग इत्यादी अंमलात आणू शकतात, परंतु कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी नाही. तर ही जी बँका आहेत ही बँक इतर बँकेप्रमाणे सर्व प्रकारची कामं करू शकतात. मोबाईल बँकिंग असेल, एटीएम कार्ड्स असेल, सर्व प्रकारची कामं करतात, परंतु या बँकांना कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी नसते. त्याचप्रमाणे ते फक्त 1,00,000 रुपयापर्यंतची मागणी ठेवी स्वीकारू शकतात. म्हणजे ह्या प्रकारच्या ज्या बँका आहेत त्या फक्त 1,00,000 रुपयापर्यंतच ठेवी स्वीकारू शकतात. इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक इत्यादी आजपर्यंतच्या सक्रिय पेमेंट बँकांची काही उदाहरणे आहेत. तर अशा प्रकारे विविध प्रकारच्या बँका या भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि विविध प्रकारच्या बँकेद्वारे विविध प्रकारच्या क्षेत्रातील लोकांना कर्ज पुरवठा केला जातो.